हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मामाची मुलगी भाग 1. आर्यन देशमुख आणि काव्या जोशी सख्खे आत्ते मामे भावंड. आर्यन हा शांत, गंभीर, अभ्यासू, उंच, देखणा पण रागीट आणि मनातलं न बोलणारा. काव्या ही बोलकी, हसतमुख, गोरीपान, पितळ त्वचा, सुंदर आणि मनमिळाऊ स्वभावाची. काव्याच्या घरी तिचे आई-बाबा, मोठा भाऊ अजित आणि ती घरातली लाडकी मुलगी. आर्यनचंही सुखी कुटुंब, आई, बाबा, मोठा भाऊ आणि धाकटी बहीण. काव्याचे बाबा आणि आर्यनची आई सख्खे भावंड, त्यामुळे दोन्ही घरात कायमच ये-जा असे. लहानपणी आर्यन आणि काव्या खूप खेळायचे, पण मोठं होताच संवादच बंद झाला. आर्यन समोर असला तरी कधीही ओळख दाखवत नसे. काव्या मात्र आजही आत्याकडे म्हणजे आर्यनच्या घरी नेहमी येत जात असे. आर्यनची बहीण रेश्मा तिची भावाची मैत्रीण होती. आर्यन मात्र मुलींपासून कायमच लांब राहायचा. कारणही तसंच. 10वीच्या वर्गात त्याच्या मित्राला एका मुलीनं फसवलं होतं. ती मुलगी त्याच्या मित्राच्या पैशासाठी आणि गिफ्टसाठीच जवळ येत होती. नंतर ती दुसऱ्याच मुलासोबत नात्यात गेली. त्या दिवसानंतर आर्यनच्या मनात मुलींविषयी घृणा निर्माण झाली. काव्याकडेही तो नजरेत राग घेऊनच पाहायचा. काव्याला याचं काहीच पडलेलं नसं. ती तिच्या मार्गाने जात होती. दोघंही एकाच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, पण ट्रेड वेगवेगळे. आर्यनचं शिक्षण संपलं. आता तो बेंगळुरूला एका कोर्ससाठी जाणार होता. संध्याकाळी घरी शरद देशमुख म्हणजेच आर्यनचे वडील, बाळा पुढचं शिक्षण शिकायचं आहे ना, बेंगळुरूला जा, पण आधी दादाच्या लग्नाचं बघायला परत लवकर ये. सुनीता, आर्यनची आई, बाळा एकदा मामाकडे जाऊन ये, त्याला सांगून जा. आर्यन, हो आई, उद्या जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यन आणि त्याची आई काव्याच्या घरी जातात. आज रविवार, घरात सगळेच असतात. दारात रांगोळी काढत बसलेली काव्या, पॅरेट ग्रीन कलरचा कुर्ता, निळ्या कलरची लेगिन्स, हातात कड, केस अजूनही ओले, कानात छोटे टॉप्स, गळ्यात हार्ट पेंडंट असलेली चेन, कोवळून अंगावर पडलेलं एखादं चित्रच जणू. समोरून आर्यन रॉयल एनफिल्डवर गॉगल घालून, काळ्या शर्टची 2 बटणं उघडी, बाया फोल्ड केलेल्या, जीन्सवर स्टायलिश. काव्या मनातच कसला देखणा झालाय, पण चेहरा कायमच कोरडा. काही भावना नाही का याच्या डोक्यात. आर्यनची नजर क्षणभर तिच्यावर तिच्या गळ्यातल्या पेंडंटवर अडकते, पण लगेच तो कटाक्ष टाकतो आणि गाडीवरून उतरतो. सुनीता आणि आर्यन घरात प्रवेश करतात. काव्या लगेच आत्याला मिठी मारते. काव्या हसून म्हणते, काय गं आत्ते, आज काय खास? अँग्री यंग मॅन पण स्माईल करताना पाहिलाय मी. आत्या हसत तिला शो करते. सगळे हॉलमध्ये गप्पा मारत बसतात. काव्या आईसोबत स्वयंपाकघरात मदत करत होती. सुनीता, दादा, आर्यन बेंगळुरूला कोर्ससाठी जातोय म्हणून भेटायला आलो. काव्याचे बाबा, अरे वा, छान, अशाच प्रगतीच्या शुभेच्छा बाळा. काव्याची आई हाक मारते, काव्य बेटा, आर्यनला शुभेच्छा दे. काव्या मनात चरपटते, याला कसल्या शुभेच्छा द्यायच्या? मी न दिल्या तर याला काय फरक पडणार? तरी ती हात पुढे करते. हॅपी जर्नी. आर्यन न बघताच थँक्स. तो मामा मामीला नमस्कार करून निघतो. हा क्षण म्हणजे एका अशा प्रवासाची सुरुवात ज्यात 2 परस्पर विरोधी स्वभावांची मने एकमेकांकडे ओढली जातील. काव्यांचं हळूहळू आर्यनकडे आकर्षित होणं, आर्यनचा पूर्वग्रह निस्तेज होणं आणि दोघांमध्येही एक वेगळं नातं निर्माण होणं. आर्यन बेंगळुरूला गेल्यानंतर जवळपास 3 महिने उलटले. काव्याचं कॉलेज सुरूच होतं, पण काहीतरी बदलत होतं तिच्यात. ती अधूनमधून रेश्माला भेटायची, पण आता त्या भेटीत आर्यनचं नाव फार वेळा निघायचं. काव्या म्हणते, तुझा भाऊ तिथे सुखरूप पोहोचला ना? रेश्मा, हो गं, पहिल्या 2 आठवड्यात तर तो कसाही गोंधळलेला वाटत होता, पण आता सेट झालाय. मी पण त्याच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलते. काव्या काहीच न बोलता हसत होती, पण ती लपवून ठेवू पाहत होती. ती आर्यनला मिस करत होती. एक दिवस रेश्मा काव्याला म्हणाली, रेश्मा, अगं तुझं नाव घेतलं की आर्यन जरा हसतो
आधी तुझं नाव घेतलं की चेहरा मुरडायचा, आता नाही मुरडत. काव्या थोडं चिडून. म्हणजे आधी नाव ऐकलं की कडवट वाटायचं का त्याला? रेश्मा हसत. अगं हो, पण तू एवढं लक्ष देऊ नकोस त्याच्यावर. मी तर म्हणते तू पण एखाद्या मुलाकडे लक्ष दे. काव्या जरा लाजतच. माझं लक्ष गेलंयच कुठं, पण काय माहीत का आर्यनच्या वागण्यात काहीतरी वेगळं होतं त्या दिवशी. जसं तो गुड बाय म्हणाला तरी न बघता, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी होतं. रेश्मा आता शांत झाली. तिला जाणवलं काव्याचं मन हलकंसं आर्यनकडे वळलंय. दरम्यान आर्यनही तिथं बेंगळुरूत सगळ्यात दूर असूनही अधूनमधून घरचे फोटो बघताना एका फोटात कायम त्याचं लक्ष अडकायचं. काव्याचा हसतमुख चेहरा. एका रात्री त्याच्या एका रूममेटने विचारलं, अरे या फोटोमधली मुलगी कोण? प्रेग्नंट लूक आहे म्हणजे हसणं शांत करणं म्हणाला. आर्यन बोलून, ती मामाची मुलगी आहे. चाइल्डहूड फ्रेंड नाही, कझन म्हण, रूममेट हसून म्हणतो. कसं असतं ना, काही लोक जवळचे असूनही लांब वाटतात आणि कधी लांबचे लोक पण एकदम जवळ येतात. आर्यन खिडकीतून बाहेर बघत होता. त्याच्या मनातला कोरडा भाग आता थोडासा ओलसर होत चालला होता. आर्यनची दिशा आता थोडेसे हळूवार बदलते. काव्या घरी एकटी असताना तिला अचानक फोन येतो अननोन नंबरवरून. काव्या, हॅलो आर्यन. हाय, मी आर्यन बोलतोय. काव्या क्षणभर शांत बसते. तू एवढ्या महिन्यांनी आठवण आली? आर्यन हसत. हो, म्हणजे खरं सांगू का, तुझं ते हॅपी जर्नी आठवत होतं. तुझ्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन आजही लक्षात आहे. काव्या मनात गोंधळलेली पण तोंडावरती शांत. आणि थँक्स म्हणताना माझ्याकडे न बघता का गेलास मग? आर्यन निश्वास टाकत. शिकतोय, काही गोष्टी उशिरा कळतायत कधी कधी. आता दोन मनं हळूहळू एकमेकांना ओळखू लागतात. एका बाजूने आर्यनच्या मनातली कटुता विरते तर दुसऱ्या बाजूला काव्याच्या मनातली ओढ स्पष्ट होऊ लागते. आर्यन अजून काही दिवसात घरी परत येणार असतो दादाच्या लग्नासाठी. पण यावेळी तो येणार फक्त बाय म्हणायला नाही, तर कदाचित हाय म्हणायला देखील. आर्यन परत आलाय. दादाचं लग्न ठरलंच होतं. घरात सगळीकडे लगबग, तयारी, पाहुण्यांची ये-जा सुरू होती. आर्यनसाठी हे एक निमित्त होतं घरी परतण्याचं आणि काव्याशी मन मोकळं बोलण्याचं. ती सकाळ होती. वाड्यासमोरच्या अंगणात सडा, सुगंध केलेली रांगोळी फुलवलेली. काव्या तिच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये फुलपाखरांसारखी फिरत होती. केस मोकळे, गुलाबी जाळीदार पंजाबी ड्रेस, हातात फुलांची टोपली. आर्यनने गेट ओलांडून हात पाऊल टाकताच त्याचं लक्ष आपोआप तिच्याकडे गेलं. आर्यन मनातच म्हणतो, ती अजूनही तशीच आहे, पण का कोण जाणे आज वेगळी वाटत आहे. काव्याचं त्याच्याकडे लक्ष गेलं. डोळ्यांमध्ये एक क्षणभर आश्चर्य होतं, पण तिने नकळत मुश्किलपणे विचारलं, काय रे अँग्री यंग मॅन, यावेळी चुकून हसतोयस वाटतं. आर्यन हसत. अगं, इतक्या गोड रांगोळीत नांगर घालवायचं होतं का मला? काव्या, आणि काय, तुला वाटतं मी हे सगळं फक्त रांगोळीसाठी करते? आर्यन, नाही, तू तर लक्ष वेधण्यासाठी करतेस आणि मी लक्ष घ्यायला आलोय. ती त्याच्याकडे आश्चर्याने बघते, न समजल्यासारखी. दिवस सरतात. लग्नाची तयारी रंगते. आर्यन आणि काव्या आता नकळत जवळ येतात. एखादं वेड कारण असो, एखाद्या गमतीशीर टोमणा, एकमेकांवर लक्ष देणं, सगळं नकळत घडतंय. एकदा आर्यन आणि काव्या मंडपाच्या सजावटीसाठी फुलं सजवत असतात. दोघंही एकाच वेळी एका टोकरीला फूल बांधायला वागतात आणि त्यांचे कपाळ एकमेकांवर आपटतात. काव्या, अय्यो, तुला अँगलचा अंदाज नाही वाटतं? आर्यन हसून. नाही, तुझ्या डोळ्यांचा अंदाज लावत होतो. लक्ष उडालं जरा. काव्याचं हसू थांबत नाही. मग अचानक दोघं शांत होतात. एक क्षण असा येतो जिथे शब्द थांबतात पण नजर बोलते. नजरांमधून काहीतरी सहज वाहतं. त्याच रात्री काव्या गच्चीवर एकटी बसलेली असते. हळूवार वारा, आकाशात चांदणं आणि पाठीमागून आर्यन येतो. आर्यन, काव्या? काव्या वळत. आर्यन, एकदा मी तुझ्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं होतं, पण आज मला सांगायचं आहे, तुझं ते हॅपी जर्नी मी मनात किती वेळा रिपीट केलं माहीत नाही. काव्याच्या डोळ्यात एक चमक येते. काव्या हळूच हसून, म्हणजे
त्यावेळी तुझं मनसुद्धा गोंधळलेलं होतं. आर्यन, गोंधळलेलं काय, बधीर झालं होतं. पण तू फक्त कझिन नव्हतीस, तू खरी पार्टनर इन क्राईम होतीस लहानपणी. आणि आता कदाचित मनात खोल कुठेतरी. तो वागतो, गच्चीवर पडलेलं एका जास्वंदाच्या फुलाचं पान उचलतो आणि तिच्या हातात ठेवतो. कदाचित मनात खोल कुठेतरी तुझं स्थान वेगळं आहे. काव्या काहीच न बोलता हसते, पण तिचा चेहरा स्पष्ट सांगतो तिलाही त्याच वाटतंय. आर्यनचं मन उलगडतंय, पण काहीतरी अजून त्याच्या मनात दडलेलं आहे. काव्या जरी हसत असली तरी तिच्या हृदयात अजून एक अनुत्तरित प्रश्न आहे. आर्यन खरंच तिच्या मनात आहे का, की ती फक्त थोडीशी नॉस्टॅल्जिक आहे? लग्नाची धामधूम वाढलेली, गावी बऱ्याच पाहुण्यांची गर्दी होती. काव्या आणि आर्यन आता जणू सगळ्यांच्याच नजरेत गोड वाटणारी जोडी झाली होती. कुणाला काही सांगावं लागेना, दोघांचं एकत्र असणं, एकमेकांची काळजी घेणं सगळ्यांना जाणवू लागलं होतं. पण त्या रात्री लग्नाच्या आदल्या दिवशी सगळे झोपलेले. काव्याला झोप लागत नव्हती म्हणून ती बाहेर अंगणात येते. टाळी वृक्षाखाली उभी राहते आणि आर्यन आधीच तिथे बसलेला असतो. दोघेही शांत असतात. आर्यन, तुला पण झोप लागत नाही का? काव्या हसून, म्हणजे मी एकटीच वेळी नाही आहे बरं. आर्यन, काव्या, एक गोष्ट विचारू? काव्या थोडी गंभीर होत, विचार. आर्यन थोडा वेळ थांबतो. तुला कधी असं वाटलंय का की आपण दोघं एकमेकांसाठी आहोत? काव्या क्षणभर स्तब्ध होते. काव्या म्हणते, आर्यन, मी हे मनात अनेकदा विचारलंय, पण तू नेहमी दूर राहिलास, कधी बोललास नाहीस. फक्त तू नसूनही तुझ्या आठवणींमध्ये मी संवाद करत राहिले. आर्यन म्हणतो, कारण माझं मन पूर्वी जळालं होतं आणि मी ठरवलं होतं कुणावरही विश्वास नाही ठेवायचा. पण तू मात्र दरवेळी हसत राहिलीस, समजून घेतलंस. आणि आता जेव्हा तुला गमवायची वेळ आली तेव्हा उमगलं, मी कधीच तुझ्यावर प्रेम करायला लागलो होतो. काव्याचं डोळ्यात पाणी येतं. काव्या, मग इतके दिवस का थांबलास रे? आर्यन म्हणतो, कारण मी घाबरलो होतो की जर तुझं उत्तर नाही असलं तर मी तुला कायमचाच गमवेन. दोघंही काही वेळ एकमेकांकडे बघत राहतात. तेवढ्यात आर्यन खिशातून एक लिफाफा काढतो. त्यात एक जुनं पोस्टकार्ड असतं. मागच्या बाजूला एक गोष्ट लिहिलेली असते. डिअर काव्या, कॉलेजच्या पहिल्या वर्षात मी तुला ही चिठ्ठी लिहिली होती, पण धाडच झालं नाही देण्याचं. आज ती देतोय, उशिरा का होईना, पण खरं सांगण्यासाठी. काव्या ते वाचते आणि थोड्या वेळाने डोळे मिटून हसते. काव्या, आर्यन, माझं उत्तर खूप आधीच हो होतं, पण मला वाटलं होतं तू कधीच विचारणार नाहीस. दुसऱ्या दिवशी दादाचं लग्न धूमधडाक्यात पार पाडतं. नाच, गाणं, सनईचे सूर आणि 2 नजरा एकमेकांना शोधणाऱ्या. मामी हसून म्हणते, काय काव्या, आता तुझंही बघायचं का लग्न? काव्याला अजून खाली बसते आणि आर्यन त्या क्षणी समोरून येतो तिच्याकडे बघत. आर्यन मामीकडे बघत, मामी, तुमचं काम अगदी सोपं आहे, कारण जवळचंच सोनं तुम्हाला सापडेल. सगळे हसतात. काव्या ओठांवर हात ठेवून हसते, पण तिच्या डोळ्यातले अश्रू काही वेगळंच सांगत होते. ती खरी प्रेमाची परीक्षा असते. लग्नाच्या नंतरचा दिवस, गावात अजूनही लग्नाचा माहोल शिल्लक होता. पाहुणे हळूहळू परतू लागले होते, पण मनात घर करून गेलेले काही क्षण अजूनही ताजे होते. विशेषतः आर्यन आणि काव्याच्या मनात. त्याच दिवशी सकाळी आर्यनच्या वडिलांचा आवाज ऐकू आला. नरेश राव, आर्यनचे बाबा. आर्यन, तुला बेंगळुरूला कोर्ससाठी जायचं होतं ना? उद्याचं ट्रेनचं तिकीट काढलंय. आर्यन थोडा थबकतो. मनात विचारांची गर्दी होते. काव्याचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो. आर्यन मनात म्हणतो, तिचं उत्तर हो असलं तरी आपण आता निघून गेलो तर हे नातं असंच अधांतरी राहील का? त्याने कपडे आवरले. मनात एक गोष्ट ठरवून त्याने पायऱ्या उतरतच काव्यासमोर आली. काव्या म्हणते, ऐकलं तुझं, उद्याची ट्रेन आहे म्हणे. आर्यन हसून, हो, चाललोच आता, एक महत्त्वाचा कोर्स आहे. काव्या म्हणते कसं तरी हसत, छान आहे, ऑल दी बेस्ट. आर्यन. तेवढ्यात आर्यन थांबतो. आर्यन, काव्या, मी नक्की परत येईन. काव्या म्हणते, माझं काही विचारणार नाहीस का? आर्यन गोंधळून म्हणतो, का म्हणजे?
काव्या डोळ्यात पाणी आणत म्हणते, तू कोल संपवून परत आलास आणि इथे कोणीतरी भेटली तेव्हा मी कुठे उरणार नाही हे माहिती आहे मला. पण तरीही एकदा विचारलं असतं तर मी थांबले असते नुसती वाट बघत. आर्यन शब्द हरवतो. काव्या, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो आणि स्वतःवरही. माझं मन कुठेच फिरकणार नाही. पण हो, मी परत आल्यावर फक्त कोर्स पूर्ण करून नाही तर तुझं हो मागायला येईन. काव्या हसून, तेव्हाही उशीर करशील तर मी स्वतःच विचारेल. दोघंही हसतात, पण त्या हास्यामागे दडलेली विरहाची छाया स्पष्ट होती. 2.5 महिन्यानंतर बेंगळुरू. आर्यन अभ्यासात व्यस्त. दिवस उशिरापर्यंत चालायचे, पण रात्री फोनवरचा व्हॉट्सअपचा स्टेटस फक्त काव्याचाच बघायचा. काव्या दररोज त्याला काही ना काही पाठवत असे. आज मावशीचं मिसळ खाल्ली, तुला आठवण आली, आज झाडाखाली तुझी वाट बघितली. हॉट पेंडंट अजूनही दररोज घालते, पण एके दिवशी अचानक ती सगळे मेसेजेस बंद करते. 2 आठवडे जातात. फ्रेंड्स, याचा भाग 2 हा पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.